हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. सीईटी जवळ आली त्यामुळे आता तुम्हाला थोडं टेन्शन वाढलं असेल, पण टेन्शन घ्यायची काही गरज नाही, कारण पुष्कर दादा तुमच्या सोबत आहे. भरपूर मुलांचे मला मेसेज आले, दादा क्रॅश कोर्स घेऊ का, कुठला घेऊ? तर मी तुम्हाला एक थोडं डिटेल मध्ये सांगणार आहे की कुठल्या मुलांनी क्रॅश कोर्स घ्यावा व कोणत्या मुलांनी क्रॅश कोर्स घेऊ नये व कुणाचा घ्यावा. याच्यात कुठलंही पेड प्रमोशन नसणार आहे. कुठलेही सर मला काही पैसे वगैरे देत नाही की मी त्यांचं तुम्हाला सांगणार. जे जेन्युइन आहे मी ते तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण एका व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फार माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. ज्या मुलांचा सिलेबस 40-50% झालाय त्या मुलांनी क्रॅश कोर्स घ्यावा की प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर मी तुम्हाला असं सजेस्ट करतो की ज्या मुलांचा 80% वरती सिलेबस झालाय किंवा 60-70% पुढे सिलेबस झालाय त्या मुलांनी क्रॅश कोर्स घेऊ नये. त्याचं मागचं कारण आहे. क्रॅश कोर्सचा अर्थ काय? क्रॅश कोर्स म्हणजे कमी कालावधीमध्ये वन शॉट लेक्चरनी तुमच्या फक्त एका की पॉइंट्सवर तुमचं फोकस असणे किंवा की पॉइंट्स एकदा रिवाइज करणे. तर ज्या मुलांचा सिलेबस झालाय त्यांनी युट्यूब थ्रू पण तुम्ही हे करू शकता ना, बरोबर की नाही? बट ज्या मुलांचा सिलेबस 40-50% पेक्षा कमी झालाय तर त्यांना मी सजेस्ट करेल की तुम्ही क्रॅश कोर्स जा, क्रॅश कोर्स लावा. कारण क्रॅश कोर्सनी काय होतं की तुमच्यात एक कन्सिस्टन्सी असते. त्यामुळे तुम्ही ज्या मुलांचा 50% पेक्षा कमी सिलेबस झालाय तुम्ही क्रॅश कोर्स सोबत जा, तिथले लेक्चर अटेंड करा. बिकॉज कन्सिस्टन्सी मॅटर्स. शेवटच्या एका महिन्यामध्ये जो कन्सिस्टंट राहील तोच चांगले पर्सेंटाईल आणणार. तर आता दादा क्रॅश कोर्स लावा पण म्हणतो, तर मग कुठला लावू? तर मी तुम्हाला असं एक 2-3 सरांची क्रॅश कोर्स सजेस्ट करणार आहे. जसे की मॅथ साठी सर्वात आधी मी सजेस्ट करतो दिनेश सरांचा एक आहे, त्याच्यानंतर गणित अंक सरांचा आहे अंकुश सर. दोघं पण बेस्ट आहे, तुम्ही कुणाला पण चॉईस करू शकता. केमिस्ट्री साठी सोविन सरांचा आहे, त्यानंतर अभिषेक सर केमिस्ट्री पण चांगले आहे, त्यामुळे तुम्ही दोघांपैकी कुणालाही चॉईस करू शकता. आता येतो मेन फिजिक्स, ज्यामध्ये सर्वांनाच डाऊट असतो. फिजिक्स मध्ये तर मी सजेस्ट करेल आरजी लेक्चर सोबत जा किंवा ज्यांना मुकेश सरांचं समजत असेल त्यांच्या सोबत जा. दोन्ही पण वेल अँड गुड आहे, बेस्ट आहे. त्यामुळे तुम्ही आता तुम्हाला समजलं असेल की क्रॅश कोर्स कधी लावायचा, कुठल्या मुलांनी क्रॅश कोर्स लावायचा. उगीच घरच्यांचे पैसे वाया घालू नका. ज्या मुलांना खरंच गरज आहे, 50% पेक्षा कमी सिलेबस झालाय त्यांना खरंच गरज आहे, त्यांनी क्रॅश कोर्स लावावा. ज्यांचा 50 या 60% पेक्षा जास्त सिलेबस झालाय त्यांनी क्रॅश कोर्स लावू नये. मी वापस एकदा सांगतो की त्यांनी युट्यूब थ्रू किंवा तुमच्या ज्या नोट्स काढल्या त्यांनी शॉर्ट नोट्सचं रिव्हिजन करायचं. बिकॉज क्रॅश कोर्स मध्ये तुमचा मागचा पण सिलेबस वापस होईल. पुन्हा लेक्चर बघण्यात तेवढा टाइम नाही तुम्हाला. आता तुम्ही आता जे आपलं झालंय ते एकदा क्विक रिव्हिजन करून घ्यायची वाचून. लेक्चर पाहण्यात जास्त वेळ घालवायचा नाही. ज्यांचा सिलेबस नाही झालाय त्यांनी क्रॅश कोर्स घेतला तरी चालेल. कुठल्या सरांचा घ्यायचा हे मी तुम्हाला सांगितलंय. त्यामुळे तुम्ही आता अभ्यासाला लागा. शेवटचा एका महिन्यात जो चांगला करून जाईल तो टॉप करून जाईल. ओके, थँक्यू.